ये बाला साहेब ठाकरे थे जिन्होंने भारतीय जनता पार्टी को कमलाबाई नाम दिया था, इसलिए किसी को परेशान किए जाने से उनका कोई लेना देना नहीं है, ये कहना है सांसद संजय राउत का। वे आज नासिक में पत्रकारों से बात कर रहे थे। शिवसेना ठाकरे गुट का सम्मेलन आज नासिक में हो रहा है। इससे पहले राउत ने मीडिया से बातचीत में भारतीय जनता पार्टी की आलोचना की। यापुढे संघर्ष आणि लढण्याची तयारी ठेवण्यासंदर्भातलं माननीय पक्ष प्रमुखांचं नक्कीच एक जिद्द जागवणारं असं त्यांचं एक दिशादर्शक असं भाषण सुद्धा व्हायला पाहिजे। आम्ही सगळे लढणारे लोक आहोत, वर्षानुवर्ष आम्ही संघर्ष करतोय। सत्ता हा काही आमचा ऑक्सिजन नाही। नक्कीच निवडणुका आपण लढतो, 50-55 वर्षापासून लढतोय आणि शिवसेना सत्तेवरती फार कमी वेळा गेली। बाकी आमचं सगळं पक्षाचं आयुष्य हे संघर्ष करण्यात विरोधी पक्षातच गेले। त्याच्यामुळे ज्यांना सत्तेच्या ऑक्सिजन शिवाय जगता येत नव्हतं ते पक्ष सोडून गेले, ते गेले पक्ष सोडून आणि तिथे आता लाचारी हुजरेगिरी करताना आम्ही त्यांना पाहतो आहोत। पण आजही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असलेला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेला खूप मोठा वर्ग आजही पक्षामध्ये आहे। काही लोक कुंपणावर असतात, ते इकडे तिकडे उड्या मारत असतात। आजचं शिबिर त्या दृष्टीनं अत्यंत मार्गदर्शक ठरेल। महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रकारचे प्रश्न आहेत ते पाहता या राज्याची जनता सुद्धा अस्वस्थ आहे। अजूनही ती ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन झालंय त्याच्याशी ती अजून सहमत नाही। आम्हाला आमच्याबरोबर जनतेलाही घ्यायचं आहे आणि जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल भविष्यात, कारण आता निवडणुका तर इतक्यात नाही आहेत। त्याच्यामुळे हे अधिवेशन निवडणुकांसाठी होत आहे किंवा निवडणुका समोरात म्हणून करतोय हे चुकीचं आहे। निवडणुका नसताना अशा प्रकारची अधिवेशनं ही सुरू आहे, म्हणजे पक्ष बांधणी, संघटना बांधणी आणि जनतेला सोबत घेऊन काम करणं हा आमचा मुख्य उद्देश आणि नाशिक त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं। आजचं शिबिर जर आपण पाहाल तर कोणतीही हातामध्ये सत्ता नसताना बरं का आणि असंख्य अडथळे त्या शिबिरामध्ये आणण्याचे प्रयत्न झाले सत्ताधाऱ्यांकडून, तरीही आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी केलेलं आहे। सुधाकर भाऊ बडगुजर असतील, महानगर प्रमुख विलास शिंदे असतील, जिल्हा प्रमुख आमचे सूर्यवंशी असतील आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी तन मन धन अर्पून हे शिबिर यशस्वी केलं। कमलाबाई नाव भाजपला कोणी ठेवलं आहे? बाळासाहेबांनीच ठेवलं आहे ना। हे जे वारसा आहे कमलाबाई, हे आमच्यासारख्या तेव्हाच्या मुलांनी ठेवलेलं नव्हतं। कमलाबाई म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे कानात नाव सांगण्याची, माहिती आहे ना बारशाला। कोणतरी कोणाच्या आत्याबाई सांगते किंवा आत्याबाईच्या कानात कोणतरी सांगतं, तसं कमळाबाई नाव त्या पद्धतीनंच बाळासाहेबांनी जाहीर सभेत शिवतीर्थाच्या आणि चौपाटीवरच्या म्हटलेलं आहे। हे बाळासाहेब द्रष्टे होते, बाळासाहेब द्रष्टे होते। त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवलेलं आणि शिवसेना प्रमुखाच्या तोंडून तर कमळाबाईचं नाव आलं तर कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही, ते आहेच। आणि त्यात चुकीचं काय आहे? सगुणाबाई असते, सुगंधाबाई असते, तशी कमळाबाई आहे ना। नाही, अनेक प्रकारे ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात, अजूनही शिवसेनेची दहशत आहे, भीती आहे। आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये, दर्ग्यांवरती बुलडोझर फिरवणार। आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा। आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोझर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे। तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं आहे, पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत, त्यानंतर शिवसैनिक इकडे पोहोचत आहेत। आज
महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे, त्यावेळी आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही, आणि तुम्ही डरपोक आहात. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेनेच्या, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसती उठाठेव तुम्ही करताय. त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही. शिबिर जोरात, म्हणजे ग्रामीण भागातून तिथे आता जर जाऊन पाहाल तर रांगा लागलेल्या आहेत मनोहर गार्डनला, तिथे आपलं शिबिर आहे. मी सकाळीच मला आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो पाठवले. अगदी व्यवस्थित शिबिर सुरू आहे. दर्ग्यावरती तुम्ही बुलडोजर टाका, मशिदीवर टाका, अजून काही करा, आमचे लोक विचलित होणार नाही.